अहिल्याबाई शिक्षण संकुलामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। श्री उशपकाल दलित शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर व पैम इस्माईल अल्पसंख्याकिक शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय तसेच इस्माईल उर्दू विद्यालय या विभागामध्ये आज आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी हॅलो मेडिकल या स्वयंसेवी संस्थेमार्फत HB तपासण्यात आले। मॅडम हे काय चाललंय जरा सांगता का? कशासाठी आहे? आरोग्य शिबिर आहे। हां, हॅलो मेडिकल फाउंडेशन ही आमची संस्था आहे। कुठली संस्था? हॅलो मेडिकल फाउंडेशन। बरं। आणि संपूर्ण प्रकल्प आहे। आम्ही 5 सेंटरमध्ये काम करतो। गरोदर बायका आणि किशोरवयीन मुलींचं ॲनिमियावर फोकस आहे। बरं। त्यासाठी आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांचे HB चेकअप फ्री करतो आमच्या संस्थेकडून। कारण त्या विद्यार्थ्यांना हिमोग्लोबिन म्हणजे काय आहे हे माहीत नाही। मग सांगितलं का तुम्ही? आम्ही यांना लेक्चरमधून सांगितलं की रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण किती असायला पाहिजे आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहार कुठलं घ्यायला पाहिजे हे त्या विद्यार्थ्यांना मी लेक्चरच्या माध्यमातून एक 15-20 मिनिट सांगितलं। हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी पालेभाज्या घेतलं पाहिजे आणि फ्रूट्स घेतलं पाहिजे। ड्रायफ्रूट म्हणजे काळे मनुके, अंजीर आणि सध्या सॅलडमध्ये बीट, गाजर, काकडी ह्या याच्यातून आपल्याला HBचं प्रमाण वाढवता येतं। आणि पालेभाज्यांमध्ये मेथी, शेपू, पालक याच्यातून लोहाचं प्रमाण जास्त असतं, ते आपल्या आहारासाठी चांगलं आहे। आणि मुलींचं HB किती आहे त्यांनाच माहीत असतं। ज्या मुलींना चक्कर येणे, चिडचिडेपणा आणि जीभ पांढरा असणे, ओठ पांढरा असणे हे लक्षणे त्या मुलीला तिच्या अंगात HBचं प्रमाण कमी असले असेल। मग तिला हे माहीत नसतं। ज्यावेळेस आपण तिचं HBचं टेस्ट घेतो तेव्हा तिचं प्रमाण 11च्या आत आणि सेव्हिअरचं प्रमाण म्हणजे तर 5, 6, 7 एकदम अति जोखमीचे लक्षणे आहेत। म्हणजे पुढे ती चक्कर येऊन कुठेही रस्त्यात पडू शकते। यासाठी आम्ही स्लम एरियामध्ये त्या वस्तीतील विद्यार्थ्यांचं फ्रीमध्ये आपल्या संस्थेकडून HB चेकअप शिबिर भरवण्यात येतं। तुम्हाला इथला अनुभव कसा आला? इथला अनुभव चांगला आहे। शिक्षकांचा सपोर्ट चांगला आहे, विद्यार्थ्यांचं देखील चांगलं आहे। नाही, HBचं प्रमाण जसं तुम्ही ज्या उद्देशाने इथं आलात पण HBचं टेस्टिंग आता दुसऱ्या दिवशी करणार म्हणजे यांचा रिपोर्ट उद्या येणार? हां, 2 दिवसांनी। त्या रिपोर्टवरून आम्ही एक एक्सेल शीट बनवून शाळेत देतो। प्रिन्सिपल किंवा सरांना सांगतो या विद्यार्थ्यांचं HBचं फारच प्रमाण कमी आहे, मग आमच्या संस्थेकडून IFA टॅबलेट फ्रीमध्ये देण्यात येतो। चालेल, धन्यवाद।